शनिवार होता. ऑफिसला सुट्टी होती. वेदा आज उशिरा उठली होती. शिवाय काल रात्री झोपायलाही उशीरच झाला होता. म्हणजे खरं तर झोप येत नव्हती म्हणून ती यूट्यूबवर कुठला तरी पिक्चर पाहत बसली होती. कुठला पिक्चर होता? छे, आता नाव सुद्धा आठवत नाहीये. अमर काल ऑफिसमधून परस्पर कोल्हापूरला त्याच्या आईबाबांकडे जाणार होता. जाईनात का? पण मग आपली का इतकी चिडचिड होते? कॉफीचा मग हातात घेऊन वेदा बाल्कनीत येऊन बसली. कोवळी उन्ह उबदार वाटत होती. तिची आणि अमरची ही आवडती जागा. 5व्या मजल्यावरच्या ब्लॉकच्या या छोट्या बाल्कनीतून समोर पसरलेलं सारं कॉन्क्रीटचं जंगल दिसे. त्यात मधूनच डोकावणारे झाडांचे तुरळक शेंडे दिसत. इथे खुर्चीत बसल्यावर रस्त्यावरची गर्दी दिसायची नाही, पण वाहनांची वर्दळ चालू असल्याचा आवाज ऐकू येई. ट्रेनची धडधडही जाणवे. सकाळी उगवतीच्या सूर्याची कोवळी उन्ह अंगावर घेत कॉफी पीत निवांत पेपर वाचत तिथे बसायला दोघांना आवडे. शनिवार रविवार आणि ऑफिसच्या सुट्टीच्या दिवशी वेदाचा आणि अमरचा तो नियमच होता जणू. त्यावेळी दोघांचेही मोबाईल आत रूममध्ये असत. आठवड्याभराच्या ऑफिसच्या घडामोडी एकमेकांशी शेअर करताना मध्ये मोबाईलचा डिस्टर्बन्स त्यांना नको असायचा. अमरला खरं म्हणजे चहा प्रिय, पण वेदामुळे तोही आता कॉफीचा फॅन बनला होता. पुन्हा अमर. काल ऑफिसमधून परस्पर व्हीटीला जाऊन तो महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला जाणार होता. पोचला असेल सकाळीच. त्याच्या आईने बनवलेला गोडाचा शिरा आणि त्याच्याबरोबर तळलेला पोह्याचा पापड खात बसला असेल. आलं घालून बनवलेला चहा आणि त्याच्या जोडीने गप्पा. जूनमध्ये तो कोल्हापूरला गेला होता त्यावेळी प्रथमच तिलाही तो आपल्यासोबत घेऊन गेला होता. त्याचं बंगलीवजा बैठं घर, अंगण, पडवीतला मोठा झोपाळा. घरात मात्र बेसिन कमोडपासून सगळ्या आधुनिक सोयी केलेल्या. तिलाही आवडलं होतं त्याचं घर. त्याचे आईबाबाही आवडले होते तिला. त्याचं घर आवडलं, त्याचे आईबाबा आवडले, पण म्हणून काय झालं? अमरशी लग्न? लग्नाचा विचारच केला नव्हता तिने अजून. तसे त्याचे आईबाबा बऱ्यापैकी आधुनिक विचारसरणीचे वाटले होते तिला. मुंबईला अमर आणि वेदा एकाच फ्लॅटमध्ये एकत्र राहतायत कळालं तरी धक्का बसलेला वाटला नाही त्यांना. निदान तिच्या समोर तरी त्यांनी तसं दाखवलं नव्हतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या आईने नवीनच तगादा लावला होता फोनवर. 1.5 वर्ष होऊन गेलं. एकत्र राहतायत दोघं. आता एकमेकांना चांगलं पारखून झालं ना, मग आता लग्नाची तारीख कधीची ठरवायची? मी मुहूर्त बघते आता. असंच सारखं त्यांच्या फोनवरच्या बोलण्यात असायचं. त्यांचं एक वेळ जाऊ दे. हल्ली अमरच्या डोक्यातही हे खूळ शिरलं होतं. गेलं 1.5 वर्ष दोघं एकत्र राहत होते भाड्याने ब्लॉक घेऊन. एकत्र राहायचं ठरवलं त्यावेळी, नंतर पुढे मागे लग्न करायचं असं काही ठरवलं नव्हतं दोघांनी. लग्न या विषयाबद्दल रागच होता वेदाच्या मनात. ती आणि अमर ब्लॉक शेअर करून राहत होते ती त्यावेळची त्यांची दोघांची गरज होती. दहिसरहून चर्चगेटला ऑफिसला जाताना बस, शेअर रिक्षा, ट्रेन, बोरिवलीला जायचं आणि तिथून ट्रेन पकडायची. विरार लोकलमध्ये चढायचं म्हणजे दररोजचं जीवावर उदार होणंच. चढता उतरतानाची ती धक्काबुक्की काही खरं नाही अशी. 6 महिने ती अमरला पाहत होती दहिसरला बसस्टॉपवर. बोरिवली स्टेशनला जाण्यासाठी दोघं एकाच बसस्टॉपवर उभे असत. मग कधीतरी शेअर रिक्षा केली जायची. हळूहळू ओळख वाढली. दोघात बोलणं होऊ लागलं. एकदा अमर रिक्षामध्ये कुण्या इस्टेट एजंटशी बोलत होता. पलीकडल्या माणसाशी तो फोनवर बोलत होता. त्यावरून तिला समजलं की अंधेरीला 1 रूम किचनचा ब्लॉक भाड्याने घेऊन राहायचं त्याने ठरवलं आहे. तिला खरं तर आता त्याच्या असण्याची, बसस्टॉपवर भेटण्याची सवय झाली होती. तो अंधेरीला राहायला गेला तर असा रोज रोज भेटणार नाही.
इस्टेट एजंटशी बोलणं झाल्यावर अमर तिला म्हणाला होता, इस्टेट एजंट सांगतोय ब्लॉक स्टेशनच्या जवळ वॉकिंग डिस्टन्सवर आहे. एरिया चांगला आहे. शिवाय ब्लॉक सेमी फर्निश्ड आहे म्हणे. फ्रीज, वॉशिंग मशीन, बेड, वॉर्डरोब, गॅस आणि गिझर अशा सोयींनी युक्त असा. आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्याच बिल्डिंगमधल्या खालच्या मजल्यावरच्या एक बाई पोळी भाजीचा डबा देतात म्हणाला. म्हणजे रोजची घरगुती जेवणाची सोय आहे. सगळं ठीक आहे, पण भाडं जास्त सांगतोय तो. 20,000 रुपये महिन्याचं भाडं आणि 50,000 रुपये डिपॉझिट. अमर जरा विचारात गढला होता. म्हणाला, खरं तर पार्ला वेस्टला NM कॉलेजला पार्ट टाइम MBA ला ॲडमिशन घेतली मी. त्यामुळे ऑफिस करून कॉलेज करायला मला हे सर्व खूप सोयीचं आहे. एजंट म्हणतोय की तू अजून कुणी तिथे शेअरिंगमध्ये राहायला तयार आहे का पहा. म्हणजे भाडं आणि डिपॉझिट निम्म शेअर होईल. त्याचाच विचार करत होतो. काय करता येईल? वेदाला वाटलं, आपणच अमरला विचारावं का ब्लॉक शेअर करण्याबद्दल. करायला काय हरकत आहे. दहिसरला आता राहत असलेल्या ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून ती 8,000 मोजत होतीच की. अर्थात त्यात रात्रीचं तिचं जेवण होतं म्हणा, पण त्या जेवणाला काही अर्थ नव्हता. पण मुंबईसारख्या शहरात नोकरी करायची, राहायचं, जम बसवायचा म्हणजे सुरुवातीला या सगळ्यातून जाणं आलंच. परवडत नव्हतं, नाईलाजच होता, म्हणूनच ती तिथे इतके दिवस राहत होती. आता नोकरीला लागून वर्ष झालं होतं. तशी ती बऱ्यापैकी ॲडजस्ट झाली होती मुंबईच्या रुटीनला. बँकेत पैसे जमा झाले होते. अडीनडीला म्हणून नुकतीच तिने 25,000ची आणि 20,000ची अशा 2 FD सुद्धा केल्या होत्या. अमर बरोबर शेअरिंगमध्ये राहायचं म्हटलं तर 25,000ची FD मोडून डिपॉझिट भरता येईल. काय हरकत आहे. रूम शेअर करून राहायचं का? दहिसरहून अंधेरीला आलो तर येण्या जाण्याच्या ट्रेनच्या प्रवासाचा थोडा वेळ वाचेल. ऑफिसचं नवीन प्रोजेक्टचं काम सुरू केलंय, त्यासाठी वाचन करायला जरा निवांत वेळ आणि जागा मिळेल. अमरला विचारावं का? तो तयार होईल का? तिने चांगले 4 दिवस यावर विचार केला होता. तिची ऑफिसमधली खास मैत्रीण तेजू, तिच्याशी सुद्धा वेदा बोलली होती त्यावेळी. तेजू सुद्धा अशीच ब्लॉक शेअर करून राहत होती. तेजू, ऑफिसमधली तेजूची एक मैत्रीण आणि 2 मुलं असे सांताक्रूजला 1 BHK ब्लॉक घेऊन शेअरिंगमध्ये राहत होते. अर्थात ते चौघं ऑफिसमध्ये एकाच टीममध्ये होते, एकाच प्रोजेक्टवर काम करत होते ते सोडा. पण त्याने काय फरक पडतो? मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात राहतात अशी मुलं मुली एकत्र. त्यात काही विशेष नाही. 5 दिवसांनी बसस्टॉपवर अमर भेटला. त्यावेळी तिने अंधेरीच्या ब्लॉकचा विषय काढला. त्याला ब्लॉकमध्ये शेअरिंगमध्ये राहायला कुणी पार्टनर मिळालाय का हा अंदाज घेतला आणि मग आपली रूम पार्टनर म्हणून राहायची इच्छा सांगितली. त्याला चालेल का म्हणून विचारलं. दोघांनी हॉटेलमध्ये बसून कॉफी घेता घेता यावर बरीच चर्चा केली आणि त्यानंतर इस्टेट एजंटशी बोलून ॲग्रीमेंट करून दोघं गेले 1.5 वर्ष या ब्लॉकमध्ये एकत्र राहू लागली होती. रत्नागिरीला आपल्या आईला मात्र वेदाने आपण अमर बरोबर शेअरिंगमध्ये राहतोय हे सांगितलं नव्हतं. दहिसरहून अंधेरीला शिफ्ट होतोय एवढंच ती मोघम बोलली होती. वेदाची आई तशी काही अगदी जुनाट विचारसरणीची नव्हती. पण वेदा कॉलेजला असताना तिच्या कॉलेजमधल्या विवाहित असलेल्या प्रोफेसर संजय बरोबर असलेले आपल्या मुलीचे पुढपर्यंत गेलेले संबंध चालवून घेण्याइतकी पुढारलेलीही नव्हती. विवाहित प्रोफेसरऐवजी दुसरा कुठलाही अविवाहित वेदाला अनुरूप असणारा मुलगा असता तर तिने आनंदाने त्याला स्वीकारलं असतं. पण दुसऱ्या कुणाचा संसार आपल्या मुलीनं मोडलेला तिला खपणारं नव्हतं. वेदाचं प्रोफेसर संजयचं प्रकरण आईला समजलं. संजयची बायको घरी येऊन आईला भेटून गेल्यानंतर तर आई पार बिथरली होती. तिने वेदाचं कॉलेजला जाणं तत्काळ बंद केलं होतं. वेदा ही काही कमी हट्टी नव्हती.
संजयच्या अकंठ प्रेमात बुडाली होती ती. लग्न न करताही त्याच्याबरोबर तसंच राहायची तयारी होती तिची. पण आईने तिची सगळीकडून नाकेबंदी केली. यापुढे आपले संबंध संपले एवढा एका वाक्याचा SMS संजयने तिला केला होता. कॉलेजमध्ये राजीनामा देऊन बायकोला घेऊन तो रत्नागिरी सोडून निघून गेला होता. आईने बाहेर पडायला बंदी केल्यामुळे आठवडाभर वेदा घरीच होती. त्यानंतर पुन्हा कॉलेजला जायला लागली. पण प्रोफेसर संजय कुठे निघून गेला याचा तिला शेवटपर्यंत पत्ता लागला नाही. शाळेची प्रिन्सिपॉल म्हणून गावात बऱ्यापैकी वचक आणि मान असलेल्या आपल्या आईचा हा डाव होता हे वेदा जाणून होती. तरीही आपल्याला काहीही न कळवता संजय निघून गेला याचं तिला दुःख झालंच. संबंध संपले एवढ्या एका वाक्याने खरंच संबंध संपतात? आणि मग दिलेली वचनं, घेतलेल्या शपथा, मनाच्या गाठी त्या अशा तुटतात? आपण आत्महत्या करावी असं तिला त्यावेळी कितीदा तरी वाटून गेलं होतं. पण नंतर तिने मनाशी ठरवलं, ज्याला आपली किंमत नाही अशा माणसासाठी आपण मुळीच आपलं आयुष्य दवडायचं नाही, त्याला विसरायचं. आईला तिने तसं आश्वासनही दिलं. नुसतंच पोकळ आश्वासन नव्हे, तिने तसा प्रयत्नही केला मनापासून. आणि खरंच काही महिन्यातच वेदाला वाटू लागलं, का केलं आपण संजयवर प्रेम? असा मूर्खपणा कसा काय केला आपण? केवढा भ्याड माणूस आहे तो. आपल्या आयुष्यातून निघून जाताना साधं भेटून किंवा फोन करून सांगायचं डेअरिंग पण नाही या माणसात. मग तिनेही संजयला आपल्या मनातून पार हद्दपार करून टाकलं. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. मग तिने जोमाने अभ्यास सुरू केला. डिस्टिंक्शन मिळवलं. आईने तिच्या लग्नाची खटपट सुरू केली. भराभर स्थळं आणायला सुरुवात केली. पण त्यापैकी कुणी आवडलाच नाही वेदाला. आईने थोडा शहाणपणाचा सल्लाही दिला. काय सोनं लागलं होतं ग त्या प्रोफेसरमध्ये? स्वतःकडे बघ. इतकी सुंदर सुशिक्षित मुलगी तू. फक्त हो म्हण, असे 56 मुलगे पाहिजे तर प्रोफेसर आणून उभे करते तुझ्या पुढे. देवाने दिलेलं सुंदर आयुष्य एकटी राहून का वाया घालवणार आहेस? आई म्हणाली होती त्यावेळी. आई प्लीज, माझ्या लग्नाचा विषय सोडून बोल. तू यात पडू नकोस. उगाच तुझा अपमान होईल माझ्याकडून. या बाबतीत मी कोणाचं ऐकणार नाही. मी पुढे शिकणार आहे. लग्न प्रेम कशावर विश्वास नाही आता माझा. तिथे विषय थांबला एवढं खरं. वेदाने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. नोकरीची ऑफर आली. नोकरी मुंबईला होती. पण वेदाची शाळा कॉलेजमधली मैत्रीण तेजू त्याच ऑफिसमध्ये असल्यामुळं आईनं फारशी हरकत घेतली नव्हती. आणि घेतली असतीच तर वेदा तिला जुमानणार नव्हती हेही आईला कळून चुकलं होतं. मुंबईला आल्यावर सुरुवातीला तेजूच्या दादा वहिनीकडे राहून मग पेईंग गेस्ट म्हणून जागा शोधायची असं ठरवून वेदा मुंबईला आली. नोकरीत रुजू झाली. आधी काही दिवस बोरिवलीला तेजूच्या दादाकडे ती राहिली. त्यानंतर दहिसरलाच पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. आणि आता अंधेरीला अमर बरोबर शेअरिंगमध्ये. गेल्या 3 वर्षातल्या मुंबईच्या राहण्याच्या वेदाच्या जागांबद्दल. आत मोबाईल वाजत होता. कॉफीचा मग तसाच ठेवून वेदा फोन घ्यायला आत आली. तोपर्यंत रिंग होऊन फोन कट झाला होता. आईचाच असणार, जाऊ दे, करेल परत. मेसेज पाहावेत असं म्हणून ती व्हॉट्सॲपवर मेसेज पाहू लागली. अमरचा मेसेज होता. तिने वाचला. आता आधी फोन केला होता पण तू घेतला नाहीस म्हणून मेसेज करतोय, काही सांगायचंय. तो ऑनलाईन होता. तिने काहीच रिप्लाय केला नाही. आता काही सांगायला आहे का याच्याकडे? परवा म्हणाला, आई बाबा ऐकायलाच तयार नाहीत. मुलगी बघितली म्हणाले. एकदा येऊन जा कोल्हापूरला म्हणतायत. आणि लगेच आपल्याला सांगून हा गेला. काल ऑफिसमधून परस्पर 2 दिवस कोल्हापूरला जाऊन येतो म्हणाला. नाहीतरी अनायासे शनिवार रविवार सुट्टी आहेच. काही नाही, सुटीचा नुसता बहाणा. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. ह्यालाच आता लग्नाची घाई झालेली दिसते.
मी नाही म्हटलं तरी दुसरी. मुलगी पाहायलाच तर कोल्हापूरला गेलाय तो. जाईनात का? मला लग्न करायचं नाहीये ना, मग मी काय एवढी अपसेट होते. त्याचा परत मेसेज आला. वॉन्ट टू से समथिंग. ओके, तिने रिप्लाय केला. त्याचा उत्तरादाखल परत मेसेज आला. 4 दिवस तुला सांगायचा प्रयत्न करतोय, तू ऐकूनच घेत नव्हतीस आणि कोल्हापूरला जाऊन येतो म्हटलं तर बोलणंच बंद केलंस माझ्याशी. तिने काहीच रिप्लाय केला नाही. त्याने पुढे लिहिलं, वॉर्ड्रोबमध्ये माझ्या ड्रॉवरमध्ये तुझ्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे, ती वाच. बाय. तिने वॉर्ड्रोब उघडून त्याचा ड्रॉवर उघडला. त्यात तिच्या नावाचं बंद पाकिट होतं. पाकिट उघडून वेदा आतली चिठ्ठी वाचू लागली. वेदा, गेले काही महिने मी तुला सांगतोय, पटवून देतोय, आपण आता लग्न करावं असं सगळ्यांनाच वाटतं. मला माहीत आहे तुलाही खरं तर आतून असं वाटत असणार, पण तू ते मान्य करत नाहीयेस. आई बाबाही खूप मागे लागले आहेत. लग्न कधी करताय म्हणून विचारताहेत. आपण रूम पार्टनर म्हणून एकत्र राहायला लागल्यानंतर हळूहळू आपल्यात जवळीक निर्माण झाली. एकमेकांच्या आवडीनिवडी आपण नकळत जाणून घेत गेलो. आपण राहत असलेल्या या सोसायटीमध्येही सगळेजण आपल्याला नवरा बायको म्हणूनच ओळखतात, हे तुलाही माहीत आहे. तुझ्या आईलाही मी जावई म्हणून पसंत आहे. मात्र लग्नाचा विषय काढला की आपल्यामध्ये वादावादी, भांडणं सुरू होतात. तुझं प्रोफेसर प्रकरण विसरून आपण लग्न करूया असं मी तुला म्हणालो, पण तरी तुझं म्हणणं आपण आतापर्यंत रिलेशनशिपमध्ये राहिलो तसेच पुढेही राहू. मला मात्र ते यापुढे शक्य नाही. आपल्याला आपल्या घरच्यांचा, आजूबाजूच्या लोकांचा विचार करायला हवा. आणि त्यातून तुला जर काही ऐकायचंच नसेल, माझं म्हणणं मान्य नसेल, तर मग नाईलाजाने मी एवढंच म्हणेन, आपले संबंध संपले असं समज. अजून एक सांगायचंय, तू मला आवडली होतीस आणि आजही आवडतेस, पण तुझा लग्न न करण्याचा हट्ट तसाच कायम ठेवणार असलीस तर आता आपण आपले संबंध संपले असं समजू. आपण रूम पार्टनर म्हणून एकत्र राहायला लागलो त्यावेळी आपल्या दोघांचं असं ठरलं होतं की जर काही कारणाने आपल्या दोघांपैकी कुणा एकाने कोणत्याही कारणाने जागा सोडली तर दुसऱ्याला कुणी रूम पार्टनर मिळेपर्यंत या जागेचं डिपॉझिट आणि भाडं आपण दोघांनीही बेअर करायचं. त्याप्रमाणे मी ते बेअर करेन. पण आता मात्र मी लग्न करायचं हे नक्की ठरवलं आहे. आई बाबांना मी दुखवू शकत नाही. वेदाने चिठ्ठी तशीच चुरगळून पुन्हा ड्रॉवरमध्ये फेकली. आपले संबंध संपले असं समज. 5 वर्षापूर्वीचंच हे ते वाक्य आणि त्या दिवसासारखाच आजचा दिवस. पूर्ण आयुष्य वाया गेलंय, उद्ध्वस्त झालंय असं वाटायला लावणारा हा दिवस. त्या दिवशी सारखाच. किती धक्के देणार आहे हे आयुष्य आपल्याला. किती टक्के टोणपे खायला लावणार आहे अजून. काय म्हणाला अमर? त्याच्या आईने मुलगी पाहिली म्हणजे आता हा तिच्याशी लग्न करून मोकळा होणार. तिने जेव्हा अमरबद्दल तिच्या आईला सांगितलं तेव्हा तिच्या आईनेही तिला शहाणपणाचा सल्ला दिला होताच की. आई तिला म्हणाली होती, तुझं प्रोफेसर संजयचं प्रकरण अमरला कळू देऊ नकोस. चांगला मुलगा आहे अमर, त्याच्याशी लग्न करून मोकळी हो. मोकळी हो म्हणे. असं कुणाशी लग्न करून मोकळं होता येतं? मोकळं व्हायचं की अडकून घ्यायचं? आणि अमरशी लग्न केलं तर लग्नानंतर अमर आणखी कुणाच्या एखाद्या दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडून आपल्याला फसवणार नाही कशावरून? प्रोफेसर संजयचं सुद्धा लग्न झालं होतंच ना. मी त्यांची विद्यार्थिनी. मग स्वतःच्या बायकोला फसवून ते माझ्यावर प्रेम कसे काय करत होते? ही पुरुष जात म्हणजे इकडून तिकडून सगळे सारखेच. नर आणि मादी एवढंच नातं जपणारे. वेदाने आज पूर्ण आयुष्याचा लेखाजोखा घ्यायचा निश्चय केला होता जणू. खरं तर अंधेरीला अमरबरोबर पार्टनर म्हणून एकत्र राहायला लागल्यानंतर पहिले 8-10 महिने अगदी छानच गेले होते. तिचं ऑफिसमधलं नवं प्रोजेक्ट सुरू झालं होतं. त्यासाठी तिला वेळ देता येत होता. अमरचंही ऑफिस, कॉलेज, अभ्यास याचं गणित छान जमलं होतं.
रविवारी दोघांना थोडा मोकळा वेळ मिळे. मग कधी पार्ल्याला दीनानाथला नाटक पाहायला, कधी सन सिटीला सिनेमा पाहायला एकत्र जायला लागले दोघं. काकूंकडचा जेवणाचा डबा तर राहायला आल्यावर लगेच महिन्याभरातच दोघं शेअर करत होते. पुरेसा व्हायचा दोघांना तो. घरगुती जेवण मिळत होतं आणि चवही चांगली होती. रविवारी संध्याकाळी काकूंच्या डब्याला सुट्टी असायची. मग शर्माची भेळपुरी, पाणीपुरी, शिवसागरची पावभाजी असं दोघांनी मिळून एक्सप्लोर केलं होतं. पण सगळं TTMM म्हणजे तुझं तू माझं मी असाच असायचा खर्चाचा हिशोब. मागे कोल्हापूरला गेला असताना अमरने त्याच्या घरून काही भांडी वगैरे आणली होती. तिनेही थोडीफार किरकोळ लागणारी भांडी म्हणजे फ्राय पॅन, एअरटाईट 2-3 डबे असं इथे विकत घेतलं होतं. पण ते काही नंतर लग्न करू तेव्हा आपल्या संसाराला उपयोगी पडेल असं ठरवून नाही. नाही, मुळीच नाही. लग्न संस्थेवरचा तिचा विश्वासच उडालेला होता. लग्नाच्या गाठी असलं काही तिच्या मनाला मानवतच नव्हतं. अमर मात्र आजकाल तिच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह झालेला कधीतरी तिला जाणवलं होतं. अगदी किरकोळ कारणावरून देखील खूपदा खटके उडायचे हल्ली त्यांचे. विशेष करून तिला ऑफिसमधून यायला लेट व्हायचा त्यावेळी. गोरेगावला राहणारा तिचा बॉस तिला घरापर्यंत लिफ्ट द्यायचा त्यावेळी अमरची आणि तिची हमखास वादावादी व्हायची. पण तिला वाटायचं मी कुणाबरोबर यावं हा माझा प्रश्न आहे. बाल्कनीत जाऊन वेदाने मघाचा कॉफीचा मग आत आणला. थंड झालेली कॉफी तिने परत गरम करून घेतली. खुर्चीत बसून कॉफी घेताना तिच्या मनात परत ते विचार आले. कालपासून समजावतोय स्वतःला अमरचा विचार बंद करायचा म्हणून, पण परत परत मनाची गाडी तिथे वळतेच. तिला स्वतःचा प्रचंड राग आला. काय गरज आहे आपल्याला तरी अमरसाठी रडत बसायची. गेला उडत. प्रोफेसर संजय आयुष्यातून निघून गेला त्यावेळी अशाच निराश झालो नव्हतो का आपण? पण नंतर जाणीवपूर्वक सगळं विसरलोच की. पूर्ण प्रॅक्टिकल बनलो. तसंच आताही कदाचित होईल. कदाचित का? होईलच नक्की. पॉझिटिव्ह विचार करायचा. पण म्हणजे नक्की काय? का आपणही अमरच्या प्रेमात पडलोय? त्याच्याशी लग्न करावंसं वाटतंय आपल्याला? त्याची सोबत, त्याचा सहवास हवासा वाटतोय? मग त्याने लग्नाचा विषय काढल्यावर आपली चिडचिड का होते? एका विवाहित पुरुषाने आधी फसवलं होतं म्हणून? त्यावेळी त्याने फसवलं का आपण मूर्ख होतो, बालिश, अपरिपक्व होतो? आपणच मूर्ख ठरलो त्यावेळी. बायको आणि प्रेयसीमध्ये शेवटी बायकोच जिंकली. आपण आयुष्यातून गेल्याचं संजयला कुठे काय वाटलं? त्याचा संसार होताच. आपणच तडमडलो होतो त्याच्या संसारात. स्वतःचं हित त्याला व्यवस्थित कळलं. कॉलेज सोडून, गाव सोडून निघून गेला तो. जे काही असेल ते असो, आता ते सर्व विसरलोय आपण. आणि आताचा आपला बॉस, तो तरी काय? तो पण एक पुरुषच. छान चौकोनी कुटुंब, सुखी संसार असलेला, पण पक्का प्रॅक्टिकल. ऑफिसच्या फॅमिली डेच्या गेट टुगेदरला बायको मुलं सोबत असताना आपल्याला ओळखही न देणारा. पण मग अमर तर वेगळा आहे या दोघांपेक्षा. तो हल्ली आपल्या बाबतीत थोडा पॉझिटिव्ह झाला आहे खरा, पण ते आपल्यावरच्या प्रेमामुळेच तर नसेल ना. अमरचं खरंच प्रेम आहे आपल्यावर, आणि आपलंही. आपल्याला आतापर्यंत हे जाणवलं नाही का? का आपलं मन मुद्दामच ते नाकारत होतं? मग आता अमर दुसऱ्या कुणाशी लग्न करतोय हे आपण का सहन करू शकत नाही आहोत? सुरगळून टाकलेली चिठ्ठी तिने ड्रॉवरमधून पुन्हा काढली. मगाशी आपण चिठ्ठी पूर्ण वाचलीच नाही. कळेल तरी काय नाव आहे त्याच्या बायकोचं. अमरने चिठ्ठीत पुढे लिहिलं होतं, मी लग्न करायचं नक्की केलंय. आईने मुलगी पाहिली. आई बाबांना दोघांना ती आवडली आणि मुख्य म्हणजे मुलीकडच्यांनाही मी पसंत आहे. माय फूट.
अमर लग्न करतोय आणि तेही त्याच्या आईबाबांना पसंत असलेल्या मुलीशी. मुलीकडच्यानाही तो पसंत आहे म्हणे. आणि हा दोघांच्या पसंती नापसंतीचा प्रोग्राम झाला सुद्धा माझ्या नकळत. वेदा खूप दुखावली. तिरमिरीत तिने वॉर्डरोब उघडून अमरच्या कप्प्यातले त्याचे कपडे काढून रागाने त्याच्या बेडवर फेकले. त्या विखुरलेल्या कपड्यांकडे पाहत ती नुसतीच बसली होती, डोळे मिटून. आज कुठेच जाऊ नये, काहीच करू नये असं तिला वाटत होतं. कपाटातून अमरचे कपडे काढून बेडवर फेकताना त्याच्या कपड्यांचा झालेला स्पर्श, त्या कपड्यांना येणारा घामाचा, तो लावत असलेल्या डेव्हिड ऑफ सेंटचा, कॉलरपाशी येणारा ओल्ड स्पाइस आफ्टर शेवचा सुवास, हे सगळं तिच्या परिचयाचं होतं. हवंसं वाटणारं. म्हणजे आपण अमरच्या प्रेमात तर नाही ना? दारावरची बेल वाजत होती. शेवंता कामाला आली असावी. वेदाने दार उघडलं. दारात अमर उभा होता. त्याला पाहून ती आधी सटपटली. मग तिला वाटलं दारातच त्याला घट्ट मिठी मारावी, म्हणावं, मला सोडून नको ना रे जाऊस. मला खूप सवय झाली तुझ्या सोबत असण्याची. तू निघून गेलास तर रीती होऊन जाईन मी. पार कोलमडून पडेन. संजयने फसवलं, त्यानंतर फार मुश्किलीने सावरलंय मी स्वतःला. पण आताचा मनाचा हा आवेग मी नाही आवरू शकणार. पण प्रत्यक्षात ती यातलं काहीच बोलली नाही. तिचा मानी स्वभाव आड आला. तू लग्न करणार आहेस आईने ठरवलेल्या मुलीशी आणि इथून जाणार आहेस ना? मग आता काय, तुझे कपडे न्यायला आला आहेस का? घेऊन जा तुझं सगळं. रागाने किंचाळत त्याच्या बेडवर तिने टाकलेले त्याचे कपडे त्याच्याच अंगावर फेकत वेदा म्हणाली. संतापाने तिचे शब्द गरगरत राहिले. वेदाने फेकलेले आपले कपडे गोळा करत अमर तिला म्हणाला, हो, त्यासाठीच आलोय. खरं तर आईने पसंत केलेल्या मुलीचा फोटोही तुला दाखवायचा होता. आतापर्यंत आपण एकमेकांच्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात. लग्न हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरणारा क्षण असणार. तो तुझ्याशी शेअर करावासा वाटला. आईबाबांना दुखावणं, त्यांचं मन मोडणं मला शक्य नाही. ही मुलगी माझ्यासाठी म्हणून तुला कशी वाटते? फोटो पाहून सांगशील का? त्याचा आवाज शांत संथ होता, अगदी त्याच्या स्वभावाप्रमाणेच. असा कसा हा? आपल्या बाबतीत इतका अलूफ झाला लगेच? म्हणे आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट असणार. पुरुष सगळे सारखेच. फोटो पाहायची वेदाची मुळीच इच्छा नव्हती, पण त्याने मोबाईल तिच्या अगदी समोरच धरला होता. काय ही? डोळे विस्फारून वेदा त्याच्या मोबाईलमधल्या स्वतःच्या फोटोकडे पाहत होती. तिच्याही नकळत ती अलगद त्याच्या कुशीत विसावली आणि मग त्याच्या छातीवर हलकेच गुद्दे मारत परत परत म्हणत राहिली, आय लव्ह यू अमर, आय लव्ह यू. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली लीना माटे लिखित टर्निंग पॉइंट ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.